मुंबई महापालिकेचा काल निकाल लागल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली। पहिल्यांदाच ते माध्यमांच्या समोर आले। त्यावेळी ते एक सूचक वाक्य बोलून गेले। ते काय म्हणाले ते तुम्ही पहिल्यांदा ऐका। आपला महापौर व्हायला पाहिजे, हे स्वप्न आहे। देवाच्या मनात असेल तर तेही होईल। या वाक्याचा काय अर्थ होतो हे तुम्हालाही समजलं असेल आणि ते समजायच्या अगोदर थोडक्यात मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय आहे ते थोडक्यात लक्षात घ्यायला पाहिजे। मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला 89 तर शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा मिळालेल्या आहेत। इथं शिवसेना उबाठा या गटाला 65 जागा तर मनसेला 6 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 24 नगरसेवक मिळालेले आहेत। MIM ला 8 नगरसेवक मिळालेले आहेत। म्हणजे मुंबईच्या एकूण राजकारणामध्ये बघितलं तर 118 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत, तर उरलेल्या जागा म्हणजे 109 जागा या विरोधकांना मिळालेल्या आहेत। 114 हा मेजॉरिटीचा नंबर आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज काय घडामोडी घडल्या तर आजच्या घडामोडीमध्ये शिंदेचे जे काही नगरसेवक निवडून आले त्यांच्या सत्काराचा एक कार्यक्रम आज मुंबईतल्या ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये वांद्र्यामध्ये घेण्यात आला। या कार्यक्रमाला आलेल्या गोष्टींच्या बद्दलची मीडियामध्ये न्यूज आली आणि नंतर आज दुपारनंतर अशी एक नवीन बातमी आली की शिंदेचे हे सगळे नगरसेवक याच रिसॉर्टमध्ये राहणार आहेत, इथंच राहणार आहेत जोपर्यंत मुंबईमध्ये महापौर पदाचा फैसला होत नाही। आता शिंदेंनी अशा अचानक निर्णय का घेतला? कारण शिंदेचा इतिहास सर्वांना माहिती आहे। शिंदे या अगोदर सुरतला गेलेले होते, गुवाहाटीला गेलेले होते, आपले आमदार घेऊन त्यांना प्रोटेक्ट करून ठेवलं होतं। मग नक्की शिंदेंनी असं करायचं कारण काय आहे? त्यांना महापौर पद पाहिजे म्हणून त्यांनी या सर्वांना अशा पद्धतीने ठेवलंय की उद्धव ठाकरे काहीतरी नवी चाल करणार म्हणून ठेवलंय? नक्की काय घडतंय ते थोडक्यात बघूया। एकनाथ शिंदेच्या बद्दल आणि शिवसेनेबद्दल एक अशी बातमी आहे की फक्त भारतीय जनता पक्ष स्वतःच्या जीवावर मुंबईमध्ये आपला महापौर आणू शकत नाही, मग त्यांना गरज आहे ती शिंदेच्या शिवसेनेची। अर्थात ते दोघे एकत्र लढले असले तरीही सुरुवातीपासूनच त्यांनी सांगितलेलं की महापौर हा महायुतीचा होईल। सुरुवातीला कुणीही असं म्हटलं नाही की महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल किंवा शिवसेनेचा होईल। आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणायला लागले की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल, पण आता शिंदेची अशी इच्छा आहे की हे महापौर पद मुंबईचं अडीच वर्ष विभागून मिळावं। शिवसेनेच्या काही नगरसेवकांची अशी इच्छा आहे की जर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू शकतो तर तोच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या कुठल्या तरी एका व्यक्तीला मुंबईचा महापौर देखील करू शकतो। त्यामुळे त्यांचं जे किंग मेकर अशी जी त्यांचं बिरुद आहे हे त्यांना सार्थ ठरवायचं आहे आणि किंग मेकर होण्यापेक्षा त्यांना किंग व्हायचं आहे असंही सांगितलं जाते। त्यामुळे ते तिथं थांबले असतील अशी एक शक्यता आहे। त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी मग पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेच्या अगोदर माध्यमांशी बोलताना ते अशा पद्धतीने म्हणाले की होय, मुंबईचा महापौर आपला व्हावा असं तर आपलं स्वप्न आहेच, पण देवाची इच्छा असेल तर तेही पूर्ण होईल। म्हणजे कदाचित उद्धव ठाकरे असा काहीसा प्रयत्न करू शकतात ज्यामध्ये मुंबईचा महापौर हा ठाकरे गटाचा किंवा मनसे गटाचा या संपूर्ण गटाचा होऊ शकतो आणि ही गोष्ट आकडेवारीनं करणं जास्त काही अवघड नाही। ते कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। मुंबईमध्ये सध्या 227 नगरसेवक आहेत। 227 पैकी 118 नगरसेवक हे बीजेपी प्लस शिंदे सेना यांच्याकडे आहेत। 118 सोडून बाकीचे 109 नगरसेवक आहेत ते उबाठा, मनसे, काँग्रेस, MIM आणि इतर पक्षांच्याकडे आहेत। त्यामुळे उरलेल्या पक्षांची जर एक मोळी तयार केली तर ती देखील 109 नगरसेवकांची बसते। मुंबईमधला जो मॅजिक फिगर आहे, जो मेजॉरिटीचा नंबर आहे तो आहे 114। म्हणजे विरोधकांना बहुमत मिळवण्यासाठी फक्त 5 नगरसेवक कमी पडतात। त्यामुळे जर शिंदेच्या 29 नगरसेवकांच्या पैकी 10 नगरसेवक फुटले तर मुंबईचा महापौर हा ठाकरे गटाचा होऊ शकतो आणि महाराष्ट्राचं राजकारण 2022 नंतर ज्या पद्धतीचं झालंय, अर्थात हे अशा पद्धतीचं राजकारण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदेचा मोठा वाटा आहे, ते सगळं बघितलं तर ही गोष्ट अशक्य अजिबात वाटत नाही। जर 10 नगरसेवक शिंदेच्या गटातून ठाकरेंना येऊन मिळाले तर मुंबईचा महापौर हा ठाकरेंचा असू शकतो। अर्थात ठाकरेंनीही अजून ही गोष्ट रोल आउट केलेली नाही, शिंदे तर करतच नाहीयेत म्हणून तर त्यांनी आपल्या नगरसेवकांना ताज लँडसेंडमध्ये ठेवलंय आणि पुढच्या किती दिवसांसाठी ते तिथं असतील याच्याबद्दल देखील आता माहिती नाही। त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचं राजकारण फक्त काल निकाल लागला म्हणून संपणार नाहीये।
2019 मध्ये आपण बघितलेलं होतं, पहाटे शपथविधी झाला, नंतर 1.5 दिवसात सरकार कोसळलं, पुन्हा 2.5 वर्षांनी सरकार कोसळलं. अशा गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा होत राहतात. त्यामुळे ही गोष्ट मुंबईच्या राजकारणात देखील होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारण बघणाऱ्या आणि राजकारण ऑब्झर्व्ह करणाऱ्या लोकांच्यासाठी एवढंच सांगता येईल की कुर्सी की पेटी बांध कर रखिये. काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात, मुंबईच्या राजकारणात गडबड होणार आहे, मोठं काहीतरी घडणार आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.